ताई तुम्हाला सकाळी पकडलं होतं, आता मोर्चा करताय, कसं वाटतं आता? एकदम मस्त. आता मनावर आमचा मोर्चा झाला एकदाचा. पोलिसांनी पकडला होता, सकाळी तुम्ही सांगायचा प्रयत्न करत होतात परंतु पोलीस ऐकत नव्हते, आता पोलिसांनी परमिशन दिली आहे का? बरोबर, काय आता परमिशन दिली आहे आणि मला 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 अभिमान वाटतो की याचा अटक करून घेण्याचा, म्हणजे अटक झाली तो पहिला मान मलाच मिळाला. सकाळी जर परवानगी दिली असती तर ही वेळ आली नसती. नक्कीच ही वेळ आली नसती. मोठ्या प्रमाणात लोकसभा झाली होती. सकाळी जो काही प्रकार घडला होता नंतर तुम्हाला प्रकार घडला होता, शांततेच्या मार्गाने मोर्चा जात होता. कुठेही या फक्त प्रशासनाने दबावापोटी हा मोर्चा अडवायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला धरपकड होती, तुम्ही खूप विरोध केला, रणरागिरी बनलात, आता तुम्हाला मोर्चाला परवानगी दिली. देणारच ना. आमची एवढी सगळी पब्लिकच्या घरातून बाहेर निघाले, परमिशन तर द्यायलाच लागणार ना त्याला. त्यांच्या बापाचा मिळा भांडण आहे तिथे बाहेर. आमच्या तुम्ही सत्ता करा आणि आमच्यावर राज्य करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी मीरा भाईंदरला उपस्थित आहे. सकाळी जो गदारोळ पाहायला मिळाला, हजारो लोकांना पोलिसांनी पकडलं, तरी देखील या ठिकाणी मोर्चा झालेला आहे. ताई तुम्हाला सकाळी पकडलं होतं, आता मोर्चा करताय, कसं वाटतं आता? एकदम मस्त. आता मनावर आमचा मोर्चा झाला एकदाचा. काय पोलिसांनी काय तुमच्यावर गुन्हा वगैरे दाखल केला, काय केलं? नाव लिहून काय सांगाल, आज इतकं सगळं होऊन देखील आज मराठी माणूस रस्त्यावरती उतरलाय? मराठी माणूस भडकला की हीच अवस्था असते. मराठी माणूस शांत बसणार आणि मराठीसाठी लढतोय आम्ही. मराठी माणूस शांत बसणार नाही, मराठीसाठी आम्ही लढतोय. आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. ताई काय सांगाल, आज ज्या प्रकारे मोर्चा काढला, मोर्चा काढण्याआधी पोलिसांनी तुम्हाला पकडलं होतं, काय परिस्थिती होती तेव्हा? मोर्चा काढायला ते परवानगी देत नव्हते आणि मध्येच मोर्चा पण थांबवला होता. तर त्यांनी असं करू नये. मला अभिमान वाटतोय की मराठी माणूस आज इतक्या मोठ्या संख्येने एकजुटलाय आणि हा मोर्चा आम्ही स्टेशन पर्यंत घेऊन जाणार आहोत. सर सकाळी तुम्हाला पोलिसांनी पकडला होता, सकाळी तुम्ही सांगायचा प्रयत्न करत होतात परंतु पोलीस ऐकत नव्हते, आता पोलिसांनी परमिशन दिली आहे का? बरोबर, काय आता परमिशन दिली आहे आणि मला 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 अभिमान वाटतो की याचा अटक करून घेण्याचा, म्हणजे अटक झाली तो पहिला मान मलाच मिळाला आणि मला वाटतं सुरुवात तुम्हीच केली. हो, सुरुवात माझ्यामुळे झाली असं मी म्हणत नाही, पण हे सगळं श्रेय या मराठी बांधवांचं आहे. माझं काय, मी एक सामान्य प्रकारे ज्या पद्धतीने भाजप परप्रांतीवरती प्रेम दाखवून स्थानिकांची गळचेपी करतोय, नरेंद्र मेहता या सगळ्यांच्या गोष्टीच्या पाठीमागे होता का? हो, नक्कीच नक्कीच नक्कीच, कारण त्यांनी ते उघड पाठिंबा गेला आणि त्यांनीच हे जास्ती करून उकसवलं हे कार्यक्रम. अदरवाईज एवढे हे मारवाडी समाज किंवा इतर समाज हे पेटले नसते. कारण काय, आज त्यांना कळलं पाहिजे आपण व्यापार करायला आलोय, इथे दादागिरी करायला नाही. ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही मराठी माणसांची भूमी आहे. जी परिस्थिती महाराष्ट्रात सुरू आहे त्या परिस्थितीला पाहून दोन ठाकरे बंधूंना कायमचं एकत्र होणं गरजेचं आहे का? हो, नक्कीच नक्कीच गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. जर आज नाही तर मग केव्हाच नाही. आणि सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य उद्धव साहेब यांनी मराठी माणसांचा विचार करून ते एकत्र आलेले आहेत. ह्याचा खरंच आम्हाला अविनाश जाधव अजून अटकेत आहेत. अरे काय हरकत नाही, आमचे नेत्यांचा फक्त आम्हाला आदेशच पुरेसा असतो. आमचे नेते आमच्यासाठी ऊर्जा आहेत, आम्हाला काही फरक नाही पडत. आमचे नेते थोड्या वेळाने सुटतील, काय हरकत नाही, पण नेत्यांनी आम्हाला जबाबदारी दिली आहे. आम्ही मराठी माणसाचा विजय आहे का? हा, नक्कीच हा मराठी माणसाचा विजय. मला एवढं म्हणायचं तुमच्या माध्यमातून की जर का त्यांना परवानगी मिळते, ह्या गुजराती मारवाडी जे का माझे का ते वैरी नाही की मी त्यांचा वैरी नाही, आम्ही मराठी भाषिक आम्ही सगळे एकत्र मिळून राहतो. परंतु आज ज्या पद्धतीने त्यांनी मोर्चा काढला त्या मोर्चाला परवानगी मिळाली, पण आम्हाला परवानगी मिळाली नाही आणि ह्यामुळेच हे पेटलं. आणि आम्हाला वाटतं की आम्हाला ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, कारण मराठी माणूस कधीही कुठल्याही गोष्टीला चुकत नाही. एक तर तो म्हणतात ना, काशी देईन भले काशीची लंगोटी आणि नाठाळाचे माती हा नोकाठी. क्या बात आहे, मराठी माणूस आता तापलेला दिसतोय, प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये दिसतोय. सकाळीच जर या गोष्टीची परवानगी दिली असती तर इतकी नामुष्की पोलिसांवरती आली नसती. जाणून घ्या. हा, गळा बसलाय. तुम्हाला पण पकडलं होतं का? पकडलं, आम्हाला पण पकडलं. सकाळी पकडलं, रात्री पकडलं. पोलिसांचे बांधव आहेत, सरकारला शिव्या द्या, पोलिसांना देऊ नका. पोलिसांना पोलिसांचे बांधव आहेत, ते फक्त ऑर्डर पाळतात. त्यांचं असं म्हणणं आहे पहिलंच घासायचं होतं. आपल्यासोबत अजून काही मराठी बांधव आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. सर काय सांगाल, सकाळी जर परवानगी दिली असती तर ही वेळ आली नसती?
नक्कीच ही वेळ आली नसती. मोठ्या प्रमाणात लोकसभा झाली होती, तरी पण आम्ही जेव्हा सकाळी मोर्चा काढला, गनिमी काव्याने आम्ही मीरावर स्टेशनला पोहोचलो आणि मीरावर स्टेशन वरतून आम्हाला ताब्यात घेतलं. मी स्वतः मीरा भाईंदर मध्ये बीजेपीचा शहर सचिव आहे. मराठी अस्मितेसाठी मी रोडवरती उतरलेलो आहे. पण ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आता त्या दुबेने जी स्टेटमेंट दिलेली आहे की आम्ही महाराष्ट्र आमच्या भाकरीवरती जगतो, काही लोक असं करतात. हे फक्त हिरो बनायचा प्रयत्न करतायत. संपूर्ण देशाला माहिती आहे मराठी किती जुनी आहे, किती शेकडो वर्षी जुनी आहे आणि हिंदी भाषा आता फक्त 125 वर्ष जुनी झालेली आहे. यांना फक्त चमकुगिरी करायची आहे आणि भाषामध्ये तेढ निर्माण करायचा आहे. मी नागरिकांना इतर भाषिकांना समजू इच्छितो की आजचा जो मोर्चा निघाला आहे कोणत्याही भाषेच्या विरोधात, उत्तर भारतीय विरोधात, गुजराती मराठी विरोधात निघालेला नसून जे महाराष्ट्रात राहतायत, महाराष्ट्रात खातायत, महाराष्ट्रात मोठे होत आहेत आणि ते महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान करतायत, त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि मराठी अस्मिता टिकून राहावी याकरता हा मोर्चा निघालेला आहे. आणि मी स्वतः शहर अध्यक्ष, शहर सचिव असून बीजेपीचा मी या मराठी अस्मितेसाठी या मोर्चात सहभागी झालेलो आहे. सकाळचं दृश्य आपण जर पाहिलं तर सकाळी हजारो लोकांना पोलिसांनी धरपकड केली होती. अखेरीस वरून आदेश आला आणि मोर्चाला परमिशन दिलेली आहे. आता तमाम मराठी माणूस जो आहे तो या मोर्चामध्ये उतरलेला आपल्याला दिसून येतो. आपण जर पाहिला तर आपल्याला या कोण्यापासून ते त्या कोण्यापासून फक्त आणि फक्त गर्दी दिसते. ही गर्दी सगळी मराठी अस्मिता, मराठी भाषा टिकून राहावी यासाठी निघालेली आहे. या मोर्चाचा कोणत्याही भाषेच्या विरोधात हा मोर्चा निघालेला नाही, परंतु अलीकडे ज्या प्रकारे ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गळचेपी केली जाते त्याच्या विरोधात मात्र हे सगळे आज बांधव एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. दादा काय सांगेल, सकाळी जो काही प्रकार घडला होता नंतर तुम्हाला प्रकार घडला होता, शांततेच्या मार्गाने मोर्चा जात होता. कुठेही फक्त प्रशासनाने दबावापोटी हा मोर्चा हरवायचा प्रयत्न केला आणि हा मोर्चा कुठे गाळापोट घाला हा त्यांचा उद्देश होता. पण मराठी माणसांनी दाखवून दिलं की आम्ही झुकणार नाही, दाखवून पण देतो आणि पुढे पण मराठी माणसं दाखवून देतात. आता ज्या प्रकारचं ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्याबद्दल काय सांगू? आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं घाण राजकारण कधी कुणी केलं हे या पूर्ण भाजपाने केलेलं आहे. आता या दोन ठाकरे बंधूंना एकत्र होण्याची गरज आहे. आता हे जे दोन ठाकरे परिवार एकत्र आले हे एक वेगळ्या यांनी एकत्र आलेले आहेत, तरी याचा फायदा पुढे मराठी माणसाला नक्कीच होईल. याचा फायदा पुढे मराठी माणसाला नक्कीच होईल. मराठी माणूस एकवटलेला आहे. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने जे सगळं उभं केलं होतं त्याला आता मराठी माणसांनी मोडीत काढलेलं आहे. आपल्यासोबत अजून काही आंदोलनकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. एक महिला होती, सकाळी तिने खूप गदारोळ घातला होता, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. काय सांगाल, सकाळी तुम्हाला धरपकड होती, तुम्ही खूप विरोध केला, रणरागिरी बनलात, आता तुम्हाला मोर्चाला परवानगी दिली? हो दिली, देणारच ना. आमची एवढी सगळी पब्लिकच्या घरातून बाहेर निघाले, परमिशन तर द्यायलाच लागणार ना त्यांना. त्यांच्या बापाचा मीरा भांडण आहे तिथे बाहेर, आमच्या तुम्ही सत्ता करणार आणि आमच्यावर राज्य करणार, आम्ही खपून घेणार नाही. या सगळ्यांच्या मागे आमदार नरेंद्र मेहता यांचा हात होता. हो आहे, नरेंद्र मेहता. आम्ही त्याला डोक्यावर बसवलं, तो आता आम्हाला खिचायला लागलेला आहे. त्याला काय वाटलं की आम्ही एकत्र येणार, आम्ही एकत्र येणार, आम्ही एकत्र होऊन दाखवलं आहे. आता जे चित्र महाराष्ट्रात उभं राहिलंय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येणं गरजेचं आहे की? गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी ते एकत्र आले मी स्वतः खुश झाली की मला वाटलं की हा आमचा बाप कोणतरी भेटला आम्हाला. आता यांना धडा शिकवण्यासाठी दोन ठाकरेला एकत्र राहणं गरजेचं आहे का? एकत्र राहणं, एकत्र इलेक्शन लढणं पण गरजेचं आहे आणि आम्ही ते करून दाखवणार आणि ते एकत्र आले, आम्हाला खूप अभिमान झालाय. खरं आहे, येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्रित राहणं गरजेचं असं या ठिकाणचे जे आंदोलनकारी आहे, हा प्रत्येक मराठी माणूस आहे, प्रत्येक जाती धर्मातून आलेला मराठी माणूस आहे, ज्याला आपली भाषा, आपली अस्मिता टिकवायची आहे. त्या सगळ्या मराठी बांधवांनी आज या ठिकाणी एल्गार पुकारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे आपल्याला इकडे फडकताना दिसतात. अजून काही आंदोलनकारी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू. इथे महिला आहेत. ताई, सकाळी जो काही प्रकार घडला होता, जर सकाळीच परवानगी दिली असती तर ही नामुष्की आली नसती. आम्ही लोकशाही पद्धतीने, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार होतो, पण कुठेतरी पोलिसांना, या राजकारणी लोकांनी आमच्यावरती दडपण आणले, आमच्यावरती दडपशाही केली. त्याच्यामुळे हे अक्राळ विक्राळ स्वरूप झालं या मोर्चाचं. आणि मराठी भाषा, मराठी अस्मितासाठी किती मोर्चे काढले तरी आम्ही तर काढणार. आणि आमच्यावरती काल
नोटीसी काढले, आमच्यावरती अनेक केसेस आहे. मराठी माणूस हा घाबरणार नाही, आपले न्याय हक्क मागितल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. मराठी माणूस घाबरणार नाही, न्याय हक्क मागितल्याशिवाय तो राहणार नाही, असं या ठिकाणचे जे आंदोलनकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. सकाळी परवानगी नाकारली आणि नंतर जी शक्ती मराठी माणसाची प्रशासनाला दिसली, अखेरीस प्रशासन झुकलं आणि परवानगी दिली आणि हा जनसमुदाय जो आहे मराठी माणसाचा तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो. कॅप्टन महाराष्ट्र न्यूज